जे काही गैरप्रकार झाले त्याचे काही व्हिडिओज त्यांनी टाकले होते. पहिलं तर त्याच्यावर आपण तातडीनं कार्यवाही केली. आपण दोन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड केले, त्यांची चौकशी सस्पेंड करून त्यांची चौकशी लावली आणि त्यांच्यावर जी असेल ती पुढं कार्यवाही चौकशी पूर्ण झाली की 100% होईल. त्याचबरोबर त्यांनी आज माझी भेट घेऊन काही तक्रारी म्हणा किंवा काही जे काही चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांना अधिकाऱ्यांकडनं मागण्या येतात किंवा जे काही त्याच्याबद्दल त्यांनी दिलं त्यात काही आमची चर्चा झाली. एक तर त्यांनी थोडंही केलं की त्यांच्याकडे अजून त्यांचं म्हणणं आहे काही पुरावे आहेत, तर त्याच्याबद्दल एक समिती करावी आणि त्या समितीकडे आम्ही ते पुरावे देतो. म्हणजे अशा पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठेतरी चाप बसेल आणि हे प्रकार वारंवार घडणार नाहीत ही एक त्यातनं हे होईल. तर तशी समिती आम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे आणि उच्च पदस्थ म्हणजे अगदी सचिव लेवलच्या अधिकाऱ्यांच्या ह्याच्याखाली ही समिती असेल आणि जे काही संदीप देशपांडे असतील अजून कोणी असतील त्यांचं जे असेल ते सगळं जे काही पुरावे वगैरे घेऊन त्याचं चौकशी आणि पुढची कार्यवाही. दुसरं काही ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की SOP करावी, तर त्याचं पण आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ किंवा पेमेंट जे डिपार्टमेंटकडनं सोडलं जातं ते पेमेंट योग्य पद्धतीनं ज्यांनी कामं पूर्ण केलीत, ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी कामं पूर्ण केलीत आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरांच्या कामाच्या क्वालिटीबद्दल कुठेही नाही तर त्यांना योग्य पद्धतीनं ते पेमेंट मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं जे आहे ते त्याची SOP आम्ही नक्की तयार करू. आणखीन एक विषय झाला की बांधकाम जे आपण करतो आता रोडला आपण DLP म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियडचा क्लॉज आपण लावलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बांधकामांना सुद्धा म्हणजे बिल्डिंग्स वगैरे जे आपण बांधतो PWD कडनं त्याला पण कॉन्ट्रॅक्टरला DLPचा क्लॉज असला पाहिजे आणि तो थोडा बारकाईनं ते केलं पाहिजे आणि ती पण त्यांची सूचना योग्य आहे. तर हे कसं आपल्याला कामांमध्ये म्हणजे अंतर्भूत करता येईल अशा म्हणजे पॉझिटिव्ह चर्चा झाली. यातनं त्यांचा पण आणि माझा पण किंवा डिपार्टमेंट म्हणून आमचं आहे की कामं जी आहेत ती एक तर क्वालिटीची व्हावीत. हे गैरप्रकार जे काही ठराविक अधिकारी करून संपूर्ण डिपार्टमेंट जे बदनाम होतं हे प्रकार होऊ नयेत. त्याच्यासाठी करायला लागणाऱ्या ज्या काही उपाययोजना असतील त्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केल्या जातात. सर पण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे सध्या, कारण रवी भवनला इतका खर्च झाला 100 कोटीचा, पण सगळे आमदार 5 स्टारमध्ये थांबतायत, रवी भवनमध्ये थांबत नाही. सर काय सुचू इच्छित सर एवढं 100 कोटीचा नाही खर्च झालेला. मध्यंतरी जी काही आपण प्रेसला काही बातम्या आल्या होत्या त्याच्यानंतर ज्या काही गरजेपुरता जेवढा खर्च होता तेवढाच आपण केला पाहिजे. त्याचा आकडा मी आपल्याला एक्झॅक्ट खर्च किती झाला आहे तो आपल्यापर्यंत मी पोचवतो. पण नक्कीच 100 कोटी खर्च तरी रवी भवन किंवा मेंटेनन्सच्या ह्याच्यावर झालेलं नाही एवढं तरी मी नक्की सांगू शकतो. ओके.